फ्रेंड गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहे पावभाजी. त्यासाठी बघू शकता मी इकडे सगळं पावभाजीचं साहित्य घेतलं आहे, जसं की बटाटा आहे, फ्लावर, वाटाणा आहे, गाजर आहे, बीट आहे आणि एक टॅमॅटो घेतला. तर मी सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे, कुकरमध्ये घालते. ते सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं व्यवस्थित. मी टमाटर छोटा आहे म्हणून अख्खाच घातलं आहे. तर मी आता इकडे थोडंसंच पाणी घालणार आहे, जास्त नाही आपल्याला घालायचं. बघू शकता इकडे मी थोडंसंच पाणी घातलं. आता यातच मी मीठ आणि हळद पण घालते. थोडीशी हळद घालणार आहे, जास्त नाही घालायची, चिमूटभराची. आणि मीठही थोडंसं चवीनुसार, म्हणजे भाजींना पण सगळं लागलं पाहिजे. नंतर आपल्याला परत घालायचं आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं टाकायचं. बघू शकता मी इकडे वाटणामध्ये थोडंसं अद्रक, लसूण आणि 3 हिरवी मिरची. आपल्याला जितकं तिखट हवं आहे तितकं आता मी याचं वाटण करते. बघू शकता आपण तेल आणि थोडंसं मिनी बटर घेतलं आहे. इकडे कांदा आणि टोमॅटो आपल्याला परतवायचा आहे, त्याच्यासाठी मी तेल आणि थोडंसं बटर घेतलं आहे. बघू शकता आपलं तेल मस्त असं गरम झालं. आता आपण कांदा फ्राय करायला थोडंसं आपण घातलंय मगाशी शिजवताना, म्हणून आता थोडंसं तेलावरती आपल्याला कांदा एकदम मस्त असा लालसर करून घ्यायचा आहे. बघू शकता कांदा मस्त असा आपला लालसर झालेला आहे, चांगला म्हणजे असं मस्त शिजलेला आहे. आता आपण या टोमॅटो घालूया. टोमॅटो पण मस्त आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे तेलावरती. 2 ते 3 मिनिट असं मस्त छान शिजवून घ्यायचं. आपला टोमॅटो आणि कांदा चांगला असं झालेला आहे. आता यात आपण अद्रक लसूण आणि हिरवी मिरची जी आपण पेस्ट केलेली ते आपण त्याला 2 मिनिटं मस्त असं शिजवून घ्यायचं वापस आपल्याला. बघू शकता कांदा टोमॅटो मस्त असा एकदम गळलेला आहे आपला व्यवस्थित. आता आपण मसाले मी इकडे पावभाजी मसाला घेतला आहे आणि आपले घरगुती मसाले आहे. फक्त पावभाजी मसाला यात ॲड केला आणि बाकी आपले घरगुती मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. बघू शकता मी भाज्या मस्त अशा एकदम हे करून घेतलेल्या आहे मिक्स. आता आपण यात घालणार आहोत. आपल्याला मस्त सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता आपला कलर पण खूप छान आला आहे बीटाने पावभाजीला. कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत. आम्हाला आवडतं बीट वगैरे म्हणून आम्ही बीट पण घालतो. ज्यांना नाही आवडत ते नाही घातलं तरीही चालेल. बीटाने चव येते आणि छानही लागतं, कलरलाही छान येतो. बघू शकता मस्त आपलं असं झालेलं आहे, एक व्यवस्थित घातलेलं आहे. आता आपल्याला याला 5 ते 10 मिनिटं असं मस्त छान उकळी येऊन द्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपण मस्त गार्निश करू. अशी आपली पावभाजी रेडी आहे. खूप छान असा कलर आलाय बीटाने आपल्या पावभाजीला. खरंच खूप छान अशी झालेली आहे. आता आपण यात थोडासा वरनं मी लिंबू घालते. एकदा मस्त असं हलवून घेऊया आपण व्यवस्थित छान असं. तर यातच मी वरनं कोथिंबीर ॲड करणार आहे. बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आहे. आता मी यातच थोडंसं आपण आधी पण बटर घातलेलं, त्यामुळे मी आता थोडंसं इकडे बटर बघू शकता. आपली पावभाजी मस्त अशी रेडी आहे. कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. थँक्यू सो मच.